तर 3-3, 4-4, 5-5 झाडं काढायला गेला तर त्याची 32शी गायब होऊन जाईल. मला एक गोष्ट अजून एक निदर्शनास आणायची आहे की अनेक गरीब लोक आहेत. गरीब लोकांच्या दातांमध्ये कधी कधी दुखतं किंवा गरीब लोकांच्या दाढेमध्ये कधी कधी दुखतं किंवा गरीब लोकांना अनेक प्रकारच्या दातांचे प्रॉब्लेम येतात. त्यावेळेस त्यांच्याकडे कोणताही ऑप्शन नाही आहे. दाढ पाडणं, दात पाडणं हाच एक ऑप्शन आहे 200-300 रुपयाचा. मला सांगा, जर एखादा गरीब आहे ही त्याची चुकी आहे का की त्याला दात पाडण्याशिवाय पर्याय नाही का? तर रूट कॅनिंग किंवा इतर जे डेंटल सुविधा आता अवेलेबल झालेल्या आहेत, ज्या आता आपण वापरू शकतो, त्या सुविधा प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये खूप महागड्या आहेत. रूट कॅनिंग करायला गेला तर 6-6 हजार रुपये खर्च आहे. गरीब माणूस तेवढा करू नाही शकत. 9-10 हजार रुपये तो महिन्याअखेर कमवतो आहे आणि 6 हजार रुपये तो एका दाढेखातर संपू नाही शकत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. गरीब होणं हा पाप आहे का त्याचा, किंवा ही त्याची चूक आहे का? या गोष्टीकडे सरकारने कायम लक्ष दिलं पाहिजे. सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा या गोष्टी आता योग्य भावामध्ये पुरवल्या गेल्या पाहिजेत सरकारतर्फे. या गोष्टीची आम्ही कायम विनंती करतो आहे की सरकारी दवाखान्यांमध्ये डेंटल सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि जेणेकरून सामान्य गोरगरीब जनतेला या गोष्टीचा कायम फायदा व्हावा. तर 3-3, 4-4, 5-5 झाडं काढायला गेला तर त्याची 32शी गायब होऊन जाईल. मला एकच बोलायचं आहे की गरीबसुद्धा माणूसच आहे, त्यालाही एक भावना आहेत आणि त्या भावना जर तो नसेल पैसे कमवू शकत तिथपर्यंत, तर त्या गोष्टीची जिम्मेदारी सरकारने घ्यावी आणि डेंटल सुविधा या आपल्याला उपलब्ध करून द्याव्यात सरकारी दवाखान्यांमध्ये.